चारही मंत्री, विशेषतः आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक नेते खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, बांधकाम मंत्री आदरणीय शिवेंद्रराजे भोसले, साताऱ्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराजे देसाई साहेब, आदरणीय नामदार मकरंद पाटील आबा, त्याचप्रमाणे ज्यांनी खरं तर या निवडणुकीची सगळी सूत्र हातात घेतली ते आमचे नेते मार्गदर्शक नामदार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ, सांगलीचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, या सगळ्यांनी माझी उमेदवारी निश्चित केली आणि दोन्ही जिल्ह्यातील जे महायुतीचे आमदार आहेत या सगळ्या नेते मंडळींनी या ठिकाणी महायुतीला विजय करण्यासाठी प्रयत्न केला। सुरुवातीला मी या सगळ्या नेते मंडळींचं मनापासून आभार मानतो, ज्यांनी प्रत्यक्ष रूपी अप्रत्यक्ष रूपी माझ्या रूपानं महायुतीला कौल दिला। या सगळ्या मतदारांचं आणि नेते मंडळींचं मी मनापासून आभार मानतो आणि दिलेला कौल मान्य करून सांगली आणि सातारा जिल्ह्यातील नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सभापती असतील, यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये मी प्रयत्न करेन। एकूण जर मत महाविकास आघाडीकडे गेल्याचं बघायला मिळते, कसं बघता एकूणच? कारण ज्या पद्धतीनं या सगळ्याच उमेदवारीवरून पहिल्यांदा नाराजी नाट्य आणि काहीसा वाद झाला होता। महायुतीच्या सर्व मतदारांनी, सर्व नेत्यांनी माझी पूर्णपणे पाठराखण केलेली आहे। काही वैयक्तिक कोणाची नाराज असेल ती तपासावी लागेल, परंतु महायुतीची मतं फुटली असं म्हणणं अतिशय अयोग्य आहे। महायुतीच्या सर्व जे मग कमळ चिन्हावर असेल, धनुष्यबाणावर असेल किंवा घड्याळ चिन्हावर असेल, यांची बेरीज केल्यानंतर जेवढी मला मतं पडायला पाहिजेत ती 100% मतं मला पडलेली आहेत। त्यामुळं महायुतीची मतं फुटली असं म्हणणं अयोग्य आहे। जगताप यांनी सांगितलेलं आहे की 100 मतं महायुतीची फुटली नाही, त्यांचा दावा असा आहे की महायुतीचे अनेक मतं आमच्याकडे येण्यासाठी तयार होती, मात्र वरिष्ठांनी शेवटच्या क्षणी मोठा दबाव या सगळ्या नगरसेवकांवर आणला। विशेषतः आमची मंत्रीपदं वाचवण्यासाठी तरी मतदान करा अशा पद्धतीची विनवणी या मतदारांना करावा आरोप आहे असा जगतापांचा आरोप। नाही, जगतापांचा आरोप काय, ते सुरुवातीपासूनच भावनिक शब्दाचा मारा करत होते आणि भावनेवर ते इलेक्शनला सामोरे गेले होते। संख्याबळ त्यांच्याकडे कधीच नव्हतं, त्यांनी कधी गणिताची जुळवाजुळव केलेली नव्हती। नुसतं मी निवडून येणार, कशाच्या जोरावर निवडून येणार, शेवटी जी मतं पडली तुम्ही खात्रीशीर कधी पण बेरीज मारा, जी ही आमच्या चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांची 100% मतं मला पडलेली। 750 आहेत, तुम्हाला 583 आमची बरोबर जेवढी मतं आहेत तेवढी मतं मला पडलेली। साहेब, त्या राष्ट्रवादी आणि शरद पवार पक्ष आणि काँग्रेस जास्त पडले, काही अपक्ष लोक होते ना, 100 होते ना, मोजा तुम्ही अपक्ष लोक, स्थानिक आघाड्या होत्या ना, स्थानिक आघाड्या होत्या, अपक्ष लोक होती आणि त्यांची मतं होतीच ना। आता साताऱ्यामध्ये जिल्हा परिषदेच्या राडा झाला होता, त्याचा काय परिणाम या आपल्या मताधिक्यावर झाला का? अजिबात नाही। माझा विजय हेच दाखवून देतं की त्या जिल्हा परिषदच्या निवडीचा जो विषय होता त्याचा आणि आत्ताच्या निवडणुकीचा काही संबंध नाही आहे। आमच्या सगळ्या सातारा जिल्ह्यातील चारही मंत्र्यांनी आणि आमचे खासदार उदयनराजे आणि आमचे सगळे आमदार यांनी सगळ्यांनी मनापासून काम केलेलं आहे आणि हा विजय तिथपर्यंत गेलेला आहे।